नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपीचं नाव आहे मेथीचे परोठे. आता मी कोथिंबीर घातली आहे मिक्सरमध्ये. आता आपल्याला वाटायचं आहे कोथिंबीर. आता घालायची आहे मिरची आणि लसूण, ते जिरं, हे सगळे जिरं घालायचं. आणि आता त्याला झाकण लावून चांगलं वाटून घेऊया. हे पहा, चांगली वाटून झाली आहे. आता मी घालणार गव्हाचं पीठ. आपण पीठ मळायला घेऊया. आता यात घालायचं चण्याचं पीठ, हळद, मालवणी मसाला, तीळ घालायची, चवीनुसार मीठ. हे घालायचं मिरचीचं जे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं. आता घालायची मेथी. हे बघा, आता हे सगळं मिक्स करायचं हाताने. थोडंसं पाणी घालायचं. तेच ते आपण मिक्सरमध्ये वाटलं त्याचं थोडं पाणी घालायचं. हे बघा कसा गोळा होतोय. असं हळूहळू पाणी घालून आपण चांगलं त्याचा डो बनवायचा आहे. थोडं थोडं पाणी घालून. हे बघा कसं झालंय गोळा. डो तयार झालाय. आता यात थोडं तेल घालायचं. हे बघा असं डो रेडी झालाय. आता आपण लाटायला घेऊया. हे असा गोळा घ्यायचा, असं लाटायचं. हे सगळं आता भाजायला घेऊया. असं मळायचं. हे बघा आता मी हाय फ्लेमवर ठेवले. तवा चांगला तापला तर मी यात तेल घातलंय. आता ह्या साईडून तेल लावायचं. तर तिथे चांगलं तेल लावून हे करायचं. चांगलं भाजून झालंय माझं. आता मी काढून ठेवते. तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला असेच मी नवीन नवीन रेसिपीज घेऊन येईन. आजसाठी एवढंच. चला बाय.